राम राम मंडळी, काय म्हणतस? बरं शे का? आज आपण बघणार शेत कोथिंबीर वडी. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी. चला तर मग बघूया साहित्य. कोथिंबीर वडीसाठी 1 गड्डी कोथिंबीर, 1 कप बेसन पीठ, 2 ते 3 चमचे तांदूळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चवीनुसार मीठ, 1-2 चमचे आपल्याला तीळ लागेल, 1 चमचा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा आणि 1 चमचा जिरं. आता सर्व पदार्थ एक एक करून आपण कोथिंबीरमध्ये ॲड करत जाऊ आणि सगळे ॲड केल्यानंतर आपल्या हाताने त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात पाणी न टाकता हाताने कुस्करून घ्यावं व्यवस्थित आणि जर आपल्याला गरज पडली तरच 2 ते 3 चमचे पाणी त्यात ॲड करा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी एक चमचा पाणी आधी ॲड केलं. पुन्हा एकदा त्याला सगळे पदार्थ मिक्स होतील असं मिक्स केलं हाताने. त्यानंतर तरीही मला ते थोडं कोरडं वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा 1 चमचा पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड केल्यानंतर आता माझा असं घट्टसर असा गोळा तयार करून घेते मी. आता घट्टसर गोळा तयार झाला आहे, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तो गोळा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण एका साईडला लगेच एका भांड्यात पाणी ठेवायचं आहे वाफवून घेण्यासाठी आणि दुसऱ्या भांड्याला तेल लावून त्या भांड्याला व्यवस्थित ग्रीस लावून ते ग्रीस करून घ्यायचं आहे त्या भांड्याला. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भांडं ग्रीस झालं की मग त्यात आपण तो गोळा थापून घेणार आहे. आता आपण केलेला गोळा व्यवस्थित थापून झाला आहे भांड्यामध्ये. आता मी त्याच्यावर थोडंसं तीळ घालणार आहे डेकोरेशनसाठी, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं. पूर्णपणे मी गोळा व्यवस्थित थापला आहे आणि ते तीळही वरून दाबून दिलं आहे, म्हणजे ते चिकटलेलं तीळ जे असेल ते तळताना बाहेर सुटणार नाही. अजून थोडं तीळ घातलं झालं आहे आपलं. मी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यात स्टँडही ठेवलं होतं. आता हे आपलं म्हणजे आपण पदार्थ थापला आहे तो त्यात ठेवायचा आणि वरून पॅक झाकून 15 ते 20 मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची. आपली वाफ 15 ते 20 मिनटानंतर मी वाफ काढून झाल्यानंतर मी चेक केलं आहे तर आपलं कोथिंबीर वडीचं मिश्रण हे रेडी आहे. आपला पदार्थ तयार झाला आहे. आपण आता ते भांडं बाहेर काढून घेऊया. आता आपल्या कोथिंबीर वडीचा भांडं मी बाहेर काढून ठेवलं होतं, ते आता गार झालं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या कडा आधी सोडून घ्यायच्या, काढून घ्यायच्या चाकूने आणि मग एका भांड्यात ते बनवलेलं मिश्रण आपण काढून घ्यायचं आणि ती वडी मग त्याच्या आपण बारीक वड्या थापायच्या, बर्फीच्या आकाराच्या कापायच्या छान पद्धतीने. अशा पद्धतीने कापून घेऊया आणि कापून झाल्यानंतर मग त्या आपल्याला तेलात फ्राय करायच्या आहेत. आपल्या वड्या करून पूर्ण झाल्या आहेत. आता आपण एका कढईत मी तेल घेतलं आहे तळण्यासाठी. आपण आता वड्या तळून घेऊया. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. वाफ आली की मग आपण वड्या त्यात सोडायच्या तळायला. तेल मध्यम आचेवर तेल ठेवायचं आपलं गरम करण्यासाठी आणि मध्यम आचेवरच त्या तळून घ्यायच्या आहेत. आपण तेलात वडी टाकली होती फ्राय करायला. वड्या तळून झाल्या आहेत. मस्तपैकी गोल्डन असा कलर आला आहे त्याला, सोनेरी रंग मस्त आणि खुसखुशीत अशा झाल्या आहेत. आपण त्यांना आता बाहेर काढून घेऊ तळलेल्या वड्या आणि मग गरम गरम चिंचेच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत मस्त सर्व करू. ही आपली कोथिंबीर वडी तयार झाली आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग.